फायनल मध्ये पुन्हा एकदा आपण करतोय सर्वांचं सहर्ष स्वागत. काय अगदी रजनी रंगत असताना पाहायला मिळते. मागील 4 रजनीतील अगदी जो ट्रेलर लागला होता ना, आजच्या दिवसाकडे पिक्चर पॅक परफॉर्मन्स पाहायला मिळालाय आणि एंटरटेनमेंट परिपूर्ण तुम्हाला पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये पुन्हा एकदा तो थ्रिलर शेवटच्या 3 चेंडूवर मिळाला विजय आणि एका कॅचचं महत्व काय आहे दर्शवलं सौरभने आणि झेल कन्वर्ट झाला. अप्रतिम पद्धतीची ही रूपरेषा या स्पर्धेची म्हणून खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल आमचे संपूर्ण मकरध्वजकर चषकाचे आयोजक करते विद्यमान प्रकाशजी किरकिरा, अविनाश सापणे आणि संपूर्ण आमचे मकरध्वज चषकाचे आयोजक करते. सर्व काही गोष्टी त्यांच्याकरिता अगदी नवीनच होत्या. असं नाहीये की या अगोदर त्यांनी ते आयोजन ठेवलं होतं, परंतु या सर्व काही गोष्टी त्यांनी मात्र फेस केल्यात. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ठेस लागल्यानंतर अक्कल येते. आयोजनाच्या माध्यमानं याच सर्व काही गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्व काही गोष्टी तेव्हाच तुम्हाला कळतील जेव्हा तुम्ही त्या खऱ्या अर्थाने स्वतःहून कराल. आणि त्याच महत्वाचं अगदी आपण पाहू शकाल मकरध्वज चषकाच्या माध्यमानं जे आमचे आयोजक आहेत ना, त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. नाविन्यपूर्ण अगदी हे पहिलं वर्ष जरूर आहेत, परंतु या पहिल्या वर्षाचं मी देखील शुभेच्छा देईन की या येणाऱ्या वर्षाचे 100 वर्ष होत आणि चांगल्या पद्धतीचे आयोजन आणि नियोजन तुमच्या माध्यमानं हे सातत्याने होत राहत आणि तुम्ही सातत्याने आम्हालाच बोलवा प्रकाशजी किरकिरा साहेब. आणि लाईव्ह वाले देखील म्हणतात की आम्हीच असू. नवापूर 11 मैदानाच्या दिशेने सुसज्जित झालाय. प्रतीक आणि तदनंतर पार्थ, अशोक स्वप्नाने खेळला हलक्याशा हाताने खेळण्याचा मानस जिथून अगदी स्कोअर लेग वर्ण क्षेत्ररक्षक पुढे येईल. सिंगलला डबल दाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. 2 धावा मिळणार आहेत की नाही या सर्व काही गोष्टी आता पाहण्यासारख्या आहेत. 2 धावा निश्चित स्वरूपाने इथून कन्वर्ट केल्या जातात. दुहेरीच्या साहाय्याने दुहेरीच्या माध्यमानं धावसंख्येला सुरुवात होईल. दोन्ही या अंकाने. एकडे नित्यसाई गणेशपुरी संघ काय परफॉर्मन्स राहिला या संघाचा. प्रेक्षकांच्या माहितीकरिता ही आदिवासी समाजातून संघ जो क्वालिफाय झालाय तोच नित्यसाई गणेशपुरी जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. आणि एकीकडून आजच्या दिवसातून क्वालिफिकेशनचं तिकीट नुसतं क्वालिफिकेशनचं तिकीट नव्हतं तर यंदाच्या सीझन मधील जो संघर्ष होता तो समाप्त करणारा क्षण काय अप्रतिम होता. ऑन साईडला वळवलंय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. बाकड ऑफ स्क्वेअर लेगचं क्षेत्र आहे. चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार. प्रतीकच्या बॅटमधनं कंट्रोलयुक्त प्रहार चौकार. थँक्यू. 6 अंकांवर धावफलक. अशोक जाधव लंबे रेस का घोडा 40+ आहेत, परंतु अजून सुद्धा तीच जिद्द आणि तीच चिकाटी या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. तोच अशोक जाधव. कटकेला या चेंडूला चांगला स्ट्रोक आहे. थ्रू दी पॉइंट. पाठलाग थोडासा लांबवरचा आहे. यश जोपर्यंत चेंडूपर्यंत जाईल चेंडूला उचलून फेकी केली जाते. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल. एकंदरीत 8 रन्स ऑन कार्ड. 8 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 8 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. चांगल्या पद्धतीची इथून गोलंदाजी अशोक जाधव कडनं. फ्लॅटेड डिलिव्हरी आहे. फक्त आणि फक्त दिशा दर्शवली जाते. थ्रू दी पॉइंट. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. कुठेतरी सांभाळून ही सुरुवात जी विशेष करून पाहायला मिळते टीम नवापूर 11 या संघाकडनं एक चौकार जरूर आला. अशोक जाधवच्या अगेन्स्ट कुठेतरी थोडेसे कीप अँड कंपोज राहतात. ठाऊक आहे की गोलंदाजी त्याची देखील चांगली आहे, कारण की परिपक्वतेचा हा खेळाडू आहे. कित्येक उन्हाळे आणि पावसाळ्या या खेळाडूने देखील पाहिलं टीम गणेशपुरी संघाकरिता. 9 या अंकांवर धावफलक. स्विचिटचा फटका दर्जेदार आहे. थ्रू दी पॉइंट खेळला गेला. नो चान्स फॉर द फिल्डर. एका टप्प्या अखेर चेंडू सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 4 चौकार. चार धावा येत आहेत. या चौकाराच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 13 या अंकांवर. मोठा प्रहार जरूर करायचा. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूची हाताळणी थोडीशी मुश्किल असेल आणि बाउंड्री लाईन सीमारेषा पार. पारच्या बॅटमधनं हा चौकार 4.
17 या अंकांवर धावफलक जादोरीकीत आहे. एक षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आणि चांगल्या स्थितीमध्ये टीम नवापूर 11 संघ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 17 रन्स ऑन अ कार्ड. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर अभय. या गोलंदाजाला आपण पाहत आहे. 4 चेंडूगडी 9 धाब्यांवर प्रतीकची खेळी, तर पार्थ आतापर्यंत 2 चेंडूगडी 8 धाबा. काय धैर्य आहे पार्थच्या बॅटिंगच्या माध्यमानं. पहिल्या अगदी मॅच मध्ये आपण प्रतीकचा खेळ पाहिला होता, हर हुन्नरी. परंतु प्रत्येक मॅच मध्ये पार्थने मात्र आपल्या सिच्युएशन नुसार खेळ केलाय आणि त्या सर्व काही गोष्टी प्रामुख्याने या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतात. खाली राहिला हा चेंडू, लॉंग स्टॉप रिझन. आता हा लॉंग स्टॉप रिझन आहे ना, कुठेतरी आदर्श फणसपाडा संघाकरिता लकी राहिला होता मागच्या मॅच मध्ये. इथून देखील अगदी धाबा येतात. या षटकाची सुरुवात लॉंग स्टॉप रिझन वरनं झाले. नशीब पूर्ण चौकार 4. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने मार्ग सोसताना टीम नवापूर हा संघ. चांगला स्ट्रोक आहे, परंतु हा फटका हवेमध्ये. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. झेल कन्वर्ट करण्याचा जरूर प्रयत्न झाला, परंतु इन मुवमेंटला गपलत होत असताना सिंगलला डबल धावेमध्ये जरूर परावर्तित केलं जाते. अजून सुद्धा भेट आहे. असं वाटलं की चेंडू कुठेतरी बाउंड्री लाईन सीमारेषा लागत गेलाय की नाही, या सर्व काही गोष्टी. यस, डेफिनेटली आता पंचांचा सिग्नल आलाय की यस, हा चेंडू बाउंड्री लाईन पलीकडे जाऊन तदनंतर आतमध्ये आलाय. ऍक्शन रिप्ले तो देखील चेक केला जाईल. हा चेंडू अगदी आपण पाहत आहे घरंगळत बाउंड्री लाईन लगत. येस, डेफिनेटली सीमारेषा लगत लागला आणि तदनंतर रोपला लागून चेंडू आतमध्ये वळाला. 4 धावे येतील. चौकऱ्याच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर. यावेळेस लेन थोडीशी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळते. वाईटचा इशाराला पंच वळतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. आज खऱ्या अर्थाने आई वज्रेश्वरी देवीची पालखी जी विशेष करून पाहायला मिळाली. यात्रा उत्सव फार मोठ्या प्रमाणात जो पाहायला मिळतो आणि आज खऱ्या अर्थाने नितेसाई गणेशपुरी संघ मिस करत असेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. यावेळेस बॅटची एज आहे. प्रतीकला परतावं लागेल. हा पहिला धक्का टीम नवापूर 11 संघाला. प्रतीकचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. गॉन. एक पूर्णांक 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला आणि धावगती आहे टीम नवापूर 11 26 या अंकांवर. धावफलक जे अधोरेखित आहे. साहिलला आपण पाहताय न्यू बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून विशेष करून पाहायला मिळतोय. 26 या अंकांवर धावफलक आहे. 3 चेंडूंचा इथून खेळ जो समाप्त झालाय. 26 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अभय सुसज्जित होईल. सॉफ्ट हँड खेळला. हलक्याशा हाताने अगदी स्टेअर केलं जातं या चेंडूला. मिड विकेटला अगदी क्षेत्ररक्षक स्थित आहे. सिंगलला डबल धाबेमध्ये आता परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर. हे धाव फलक 1.4 चेंडूंचा खेळ जेथून समाप्त झालाय. 28 धाबा. मंगेशजी पाटील, आशिषजी पाटील, निरू किनी आणि अमोल किनी या 4 व्यक्तिमत्वाच्या माध्यमाने अगदी कॅश प्राइस लागलं जातंय साहिल करिता. लागोपाठ 3 षटकार जर येतील तर 500 रुपयांचं कॅश प्राइस जेथून दिलं जातंय. आणि विशेष करून साहिल करिता कॅश प्राइस 29 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. शेवटचा अंतिम चेंडूचा इथून शिल्लक असेल या षटकातील. विकेट जरूर मिळालाय. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. 29 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. फॉलोइंग स्वीप फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा मानस. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझन. सीमारेषा पार निघून जाईल चेंडू 4 धाब्यांकरिता.
पारच्या बाटमधनं हा चौकार. क्यू 33 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि ते 33 या अंकांवर धावफलक चांगल्या स्थितीमध्ये टीम नवापूर 11 हा संघ इथून पाहायला मिळतोय. जितेश भोपी हे शेवटचं अंतिम षटक जे हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर. साहिल स्ट्रायकेडला बॅटर जो इथून पाहायला मिळेल. 33 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. हे शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हर आहे. साहिलकडे ती स्ट्राईक आतापर्यंत 2 चेंडूगडी 3 धाब्यांवर खेळतोय साहिल. पार त्याला आपण पाहता 1 चेंडूगडी 3 चेंडूगडी 12 रनवर खेळतोय. ऑन साइडला खेळला जातोय. स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगल धाबेवरच इथून समाधानी आता राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 34. 34 या अंकांवर हे धाब फलक जे अधोरेखित आहे. बक्षीस कंटिन्युअसली असेल. साईड करिता अगदी 500 रुपयांचं कॅश प्राइज. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक इथून आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफ मध्ये संदेशाला आपण पाहत आहे. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत. दुरीच्या मदतीने 36 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सेमी फायनल आदर्श फणसपाडा संघ फायनल मध्ये थेट पोहोचला आणि काय मॅच रंगली अप्रतिम. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 36 या अंकांवर धावगती. क्लीन बोल्ट यावेळेस बाद व्हावं लागेल फलंदाजाला. पारचा प्रयत्न जरूर होता की कुठेतरी लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला खेळायचा आहे. परंतु यावेळेस विकेट टू विकेट गोलंदाजी जितेश कडनं पाहायला मिळत आहे आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पारचा अगदी मूल्यवान विकेट. फलंदाज बाद होईल. गॉन. अंकांवर धावफलक आशिष पाटील, अमोल किणी, निवृत्ती किडी आणि तदनंतर मंगेश पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 500 रुपयांचं साईल करिता. मोठा प्रहार राहुलच्या बॅटमधनं. नाम तो सुनाई होगा डेफिनेटली. खेळाडू कक्ष यांच्या भेटीकरिता या मिळतील राहुलच्या बॅटमधनं 6 धाबा. आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. धावगती जाऊन पोहोचेल 42 या अंकांवर. यावेळेस गती हलूवारपणे कमी केली. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता जी पाहायला मिळते. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 42 या अंकांवर धावफलक शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. जितेश भोपी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन आहे राहुलच्या बॅटमधनं. लेट उतरले मैदानाच्या दिशेने परंतु थेट ही भूमिका. पहिल्या इनिंगचा खेळ जो इथून झालाय समाप्त आणि धावगती तब्बली जाऊन पोहोचेल 48 या अंकांवर. विजयी होण्याकरिता आणि क्वालिफिकेशन मध्ये अगदी आपण पाहताय फायनलचं तिकीट मिळवण्याकरिता नित्यसाई गणेशपुरी संघाला बनवावे लागतील 49 धावा.
पहिला चेंडू समोरच्या दिशेने परावर्तित करण्याचा मानस, हो हातातनं चेंडू निसटला आणि थेट बॉडी लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू 4 धाब्यांकरिता चौकार. चांगला अटेम्प यावेळेस होता, त्या दिशेने आपण पाहू शकाल आणि कुठेतरी अटेम्प चुकला. साहिल करिता पुन्हा एकदा कॅश प्राइज आहे. आशिष पाटील, अमोल किनी, निवृत्ती किनी आणि मंगेश पाटील प्रत्येक झेल करिता 100 रुपये. मोठा प्रार जरूर करायचा. हा पटका हवेमध्ये उभा झाला आणि प्रतीक हो दोन्ही चेंडू गणिक 2 जीवनदान. आता कुठेतरी गोलंदाज देखील निराश आहेत. परिपूर्ण आपण म्हणू शकाल एफर्ट्स लावले होते दिपेशने, परंतु अशोक जाधवला पुन्हा एकदा हे जीवनदान मिळालंय. जर या मॅच मध्ये अशोक जाधव उभा राहिला ना शेवटपर्यंत, तर निश्चित स्वरूपाने लक्ष छोट जरूर वाटेल, कारण की त्याच्याकडे तो खेळ आहे. विकेट मिळता मिळता राहिले, जीवनदान मिळाले जरूर. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलाय. समोरच्या दिशेने सरळ पाठचा उपयोग केला जाईल. चेंडूची हाताळणी जी जोपर्यंत केली जाते फक्त आणि फक्त एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 6 या अंकांवर. 6 रन्स ऑन अ कार्ड. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 6 धाबा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी दिपेशकडे होत होती. दोन्ही चेंडूवर अगदी संधी निर्माण केली होती. नऊचा इशारा. आता या मॅच मध्ये दिपेश आपण पाहू शकाल, अगोदरच्या मॅच मध्ये एकही नो चेंडू नव्हता. हे थोडीशी अगदी त्याच्या माध्यमानं मिस्टेक घटित होत असताना पाहू शकाल. जास्तीत जास्त ओव्हर स्टेपिंग आहे. यावेळेस नोचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाबीचा सहारा. नो चेंडू आणि फ्रीडचे सिग्नल. पहाटेचे जवळ 5 वाजायला आल्यात. आमचे डिझेमॅन देखील म्हणू शकाल की आता चला, जी गाडीची लाईट आहे ना, जी कार उभी आहे, चला प्लीज मी विनंती करतो की आपण बंद करा. थँक्यू. 7 या अंकांवर धावफलक. फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. पंच वळतायत. लेट रिॲक्शन पंचांच्या देखील माध्यमाने इथून पाहायला मिळाली. वाईटचा इशारा आलाय. पाहिलं न्याहाळलं आणि तदनंतर हा निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द झालाय. 8 या अंकांवर धावफलक. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. ट्रन्स ऑन अ कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. सरबाटचा उपयोग जरूर केला जातोय. फटका अधिकाधिक उंच केला. आता क्षेत्ररक्षक या चेंडूला जजमेंट करतील, परंतु फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने ऑन आहेत, म्हणून इथून कंट्रोल ठेवलं होतं. अगदी ठाऊक आहे आणि कॉन्सन्ट्रेट देखील होतं. या चेंडूकडे 2 धावा जरूर मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 10 रन्स ऑन अ कार्ड. नशीब बलवंत आहे अशोक जाधववर, अगदी असंच म्हणावं लागेल या षटकाकडे. टप्प्याची लेंथ आता ऑन साईडला परावर्तित केलं जाईल आणि सरळ चेंडू बॅकवर्ड लॉंग लेग मध्ये एका टप्प्याने सीमारेषा पार मिळतील अशोक जाधवच्या बॅटमधनं. या 4 धावा चौकार. येतात चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन अ कार्ड. मिस्टेक कुठेतरी घटित झाल्यात ना, म्हणून त्याचा परिणाम एन मोमेंटला सहन करावा लागतो निश्चित स्वरूपाने. परंतु या मॅच मध्ये आपण पाहत आहे कुठेतरी टीम नवापूर 11 संघाला देखील तो परफॉर्मन्स विविध क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने देखील दाखवावा लागणार आहे. स्विचचा फटका यावेळेस जरूर खेळायचा होता आणि अगदी वेगाने चेंडू निघून गेला यस्त्यांच्या मागे. इथून पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावगती आहे 14 या अंकांवर. पाठलाग करायचा 49 धावसंख्येचा. आता येणाऱ्या चेंडूचा खेळ असेल शिल्लक तुमच्याकडे 12 आणि 35 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी.
पाठची एज आता कुठेतरी आपण पाहत आहे की गली रिझर्व मध्ये पकडले जातील. अशोक जाधवला या अगोदर 2 जीवनदान जरूर मिळाले होते, परंतु यावेळेस बाद व्हावं लागेल. विकेट मिळाली. हा धक्का क्रमांक पहिला. फलंदाज होईल बाद. कारण की पाठलाग होतो 49 धावसंख्येचा. राहुलने जी मात्र मिनी इनिंग खेळले ना मागील अगदी इनिंग मध्ये, म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये, कुठेतरी मोमेंटम जे शिफ्ट झालं षटकाराने. ऑन खेळण्याचा मानस ऑन साईडला बळवलं जाते. क्षेत्ररक्षक आहेत वायडिश कावगोना सीमारेषा लगत. आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार. आणि सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 16. 16 या अंकांवर हे धाव फलक. जितेश भूपीकडे ती स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सुशांत. गती थोडीशी कमी केली यावेळेस. ऑन साईडला वळवलं गेले. क्षेत्ररक्षक आहेत साहिल. जोपर्यंत चेंडूला फेकी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक सिंगलच्या मदतीने सिंगलच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. आता प्रत्युत्तर या 2 चेंडूकडे द्यावं लागेल. रिक्वायर रन रेट ऑलमोस्ट 24च्या घरामध्ये जे विशेष करून इथून पाहायला मिळतंय. 17 धावा स्कोर कार्डवर. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. सुशा अगदी आपण पाहत आहे संदेश डोंगरेच्या बॅटमधनं सुशांतच्या अगेन्स्ट चढवलेला प्रति हल्ला चेंडूने गाठला. लांबचा पल्ला षटकार. स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 23-23 या अंकांवर हे धाव फलक. ऑन साईडला वळवलं जाते. एक सिंगल धाव जी जरूर अधोरेखित झाले आणि या सिंगलवरच आता समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. टीम नित्यसाई गणेशपुरी या संघाची धावसंख्या 24. 24 या अंकांवर. अर्थातच येणारे चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 6 आणि 25 धाब्यांची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. पाठलाग होतो 49 धावसंख्येचा आणि जवळजवळ आपण पाहू शकाल धावगती 24 या अंकांवर. एक षटकार जरूर आला. त्यानंतर होप्स थोड्याशा जिवंत जरूर झाल्यात. का या होप्स फायनलचं तिकीट मिळवून देईल का? पाहणं योग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार असला गोवरच्या दिशेने. कश्यप या गोलंदाजाला पण पाहत आहे. अगदी खोलवर लेंथ हाताळली. धावगड्याचा मानस आहे. सॅक्रिफाईस विकेट संदेशला आता बाद व्हावं लागेल आणि इथून धावची चरोपाने जितेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. 25 धाब्यांची अजूनही गरज आहे. फलंदाज बाद होईल. संदेशचा खेळ झालाय समाप्त. या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 2.1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खोलवर लेन हाताळले गेले आणि अगदी आपण पाहताय पॅकलिपला थोडस खाली ठेवलं. एक सिंगल धाव अधोरेखित झाल्या आणि सिंगलवर समाधानी राहावं लागेल. आता प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार हवाय. 24 ची गरज आहे. विकी काले स्वतः कर्णधार या संघाचे स्ट्राईक एंडला आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय टीम नवापूर संघाचा. जितू भोपेने पहाऱ्यामध्ये जाऊन अगदी तो कारनामा केला होता आणि सलग 13 बॉलमध्ये 13 षटकार ठोठावण्याचा कारनामा वाडा टेनिस क्रिकेटच्या माध्यमानं. मात्र या सूचना आणि माहिती जी कमेंट आली होती विशेष करून त्यांचा देखील धन्यवाद.
एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावगती जी आहे एकंदरीत 26-26 या अंकांवर. उर्वरित आता इथून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नाशिकमध्ये जाऊन देखील क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवलं जाते आणि तोच खेळाडू जितेश भोपे. टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये. इथून आता लॉंग स्टॉप रिझनला नशिबाचा चौकार मिळेल, परंतु इथून या चौकाराने विजयी तर होऊ शकणार नाही. थोडासा धावेंचा फरक हा कमी अधिक होईल. 4 धाबा येत आहेत. 30 या अंकांवर धाव फलक. लॉंग स्टॉप रिझनला मिळेल 4 धाबा. या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 2.4 चेंडूंचा खेळ जैतून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज खेचून जरूर मारायचं होतं. पुन्हा एकदा आपण पाहताय लॉंग स्टॉप रिझनला चेंडूला स्टॉप केलं जाईल. आता इथून शेवटचा अंतिम चेंडू. फक्त आणि फक्त औपचारिकता जी शिल्लक आहे आणि जवळजवळ आपण म्हणू शकाल. सर्वप्रथम मकरध्वज देवांना नमस्कार करून मी योगेश आरेकर सर्व आयोजक कमिटीची स्तुती करेन की एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणं आणि खूप मोठ्या पद्धतीने अगदी प्रतिसाद मिळाला या स्पर्धेकरिता आणि त्यांचं देखील धन्यवाद. चौकार येतोय जरूर, परंतु विजय होईल आणि फायनलचं तिकीट झालंय पक्क. टीम नवापूर 11 संघ मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजेच मकरध्वज चषक 2026 ची फायनल खेळताना 2 संघ पाहायला मिळतील. एक वैतरणा परिसरातील संघ आदर्श फणसपाडा, तर पालघर जिल्ह्यातील एक बोईसर विभागातून आलेला टीम नवापूर 11. नवं स्वरूपच पाहायला मिळालं नवापूर संघाकडनं, कारण की यंदाच्या सीझन मधील स्ट्रगल या मैदानावर त्यांनी समाप्त केला. म्हणून म्हणतो की नेहमीच तुम्ही अगदी विश्वास ठेवायचा आहे आपल्या देवावर, तुमच्या कर्तृत्वावर, त्या निष्ठेवर आणि प्रामुख्याने आता त्या